3 ऑक्टोबर आजचा आपल्याला 2 विशेष दिवस आहे. पहिला विशेष खास म्हणजे आज आपल्या सर्वांचे लाडके नेते, प्रत्येकाच्या मदतीला सदैव तत्पर धावणारे, अन्यायाला अत्याचाराविरुद्ध लढा देणारे सर्वांचे लाडके नेते सूरज भाऊ यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी कोटी शुभेच्छा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज घटस्थापनेचा दिवस आहे. घटस्थापना म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव हा महिलांसाठी खूप महत्त्वाचा उत्सव आहे, सगळ्यांसाठीच आहे. पण या नवरात्रामध्ये देवीचे अनंत रूप आपल्याला बघावयास मिळतात. नवरात्रात देवीचे 9 रूप जे बघायला मिळतात त्यात देवीचे सौम्य रूप आहेत, तसेच रौद्र रूप पण आहे. आता सध्याच्या काळात जे काही चाललंय, टीव्हीवर सगळेजण न्यूज वगैरे पाहतच असतात. त्यामुळे आजकालची जी जगातली परिस्थिती चालू आहे, जे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे. आणि हेच मी माझ्या थीम मधून प्रत्येकापुढे आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या थीमचं नाव होतं महाराज पुन्हा जन्माला या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा जन्माला येण्याची विनंती करावी लागली का? तर समाजात या नराधमांचा अन्याय अत्याचार खूप वाढलाय. आणि ह्याला कारण म्हणजे हे नराधम किंवा हे लोक वाईट कृत्य करायला जास्त घाबरत नाहीयेत. कारण आपला कायदा सुव्यवस्था पोलिसांना घाबरत नाहीयेत, कायद्याला घाबरत नाहीयेत, कारण छत्रपती शासन आता आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे कायद्याला किंवा एखाद्या गोष्टीला न्याय द्यायला खूप वेळ लागतो, नाही असं नाही. पण तोपर्यंत हा अन्याय किंवा ही गोष्ट किंवा एवढी कठोर शिक्षा होते ह्याची कुणाला भीतीच नाहीये, कारण तेवढी कठोर शिक्षाच होत नाहीये. छत्रपती शासन तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे? मी सांगते थोडक्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आपण नांदत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 15 वर्षाचे असताना रांजणगावच्या पाटलाने एका महिलेवर अत्याचार केल्याचे त्यांच्या कानावर आले. त्यांनी तडक त्यांच्या शिपायांना बोलवून त्या रांजणगावच्या पाटलाला दरबारात हजर करायला सांगितले. त्याचे हात पाय तोडून त्याचे डोळे फोडून त्याला चौकात उभं करायला सांगितलं. त्याला चौकात म्हणजे वेशीवर टांगायला सांगितलं. महाराजांना अनेकांनी विचारलं, महाराज त्याला तुम्ही मारूनच का नाही टाकलं? महाराज म्हणाले, नाही, मारून तो सहज मेला असता, पण त्याला एवढी कठोर शिक्षा झालेली, त्याच्या वेदना झालेल्या, तो तडपडलेला, विव्हळलेला प्रत्येकाने पाहिला तर पुन्हा नराधमाची हिंमतच होणार नाही असे अन्याय अत्याचार करण्याची. आणि हेच मला माझ्या थीम मधून मांडायचं होतं. महाराजांचं शासन. महाराज पुन्हा जन्माला येतील नाही येतील माहित नाही. महाराज जन्माला यावेत पण ते कुठे? शेजारच्या घरात? नाही. सुरुवात ही आपल्यापासून व्हायला हवी. आपण जिजाऊ माता झालो तरच आपले पुत्र कुठेतरी शिवाजी महाराज होतील. शिवराय अंगी करणे सोपे आहे, शिवरायांचा जय जय करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवरायांचा जय जयकार करणे, शिवरायांसारखं वागणे, त्यांचे जयघोष करणे सोपे आहे, पण शिवराय अंगी करणे तेवढेच अवघड आहे. कारण शिवरायांचे विचार, त्यांची आदर्श वृत्ती, त्यांची न्याय व्यवस्था ही सगळ्यांचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तरच या गोष्टीला कुठेतरी अन्याय म्हणजे आळा बसणार आहे. आणि आपण महिला संघटित होऊन आपल्याला हे आजकाल कुणीही लहान आत्ता म्हणजे शाळेतल्या मुलींपासून गुड टच बॅड टच शिकवतात, तर आपण काय ह्या गोष्टी सहन करायच्यात? आपण जसे दुर्गा आहोत, गौरीचे रूप आहोत, तसे वेळेला आपण चंडिका व्हायला हवं, कालिका मातेचं रूप घ्यायला हवं. आणि तरच हे नराधम कुठेतरी घाबरतील आणि अन्यायाला कुठेतरी वाचा फुटेल. ठीक आहे भाऊ, मी माझ्या थीमची दखल घेतली आणि त्यांच्यामुळे माझी थीम किंवा माझे विचार तुमच्या समोर मांडण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल भाऊंचे खूप खूप धन्यवाद. आणि भाऊंबद्दल काही सांगेल तेवढं कमीच आहे. प्रत्येकाच्या हाकेला ते वेळेवर धावून येतातच. प्रत्येकाचे म्हणजे आपल्या विभागातील मुलांना, महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते विविध उपक्रम कायम राबवतात. त्याच्यातूनच गौरी गणपती सजावट हा एक आहे. आणि दुसरा नवीन उपक्रम आत्ताच भाऊंनी केल्या वाढदिवसानिमित्त की गरीब मुलांना वह्या पुस्तक वाटप किंवा सायकलींचे वाटप. आपण बड्डेसाठी पुष्पगुच्छ बुके घेऊन आलो असतो, पण ते उद्या सुकले की फेकून दिले असते. पण जे आज त्यांना गिफ्ट म्हणून आपला एक खारीचा वाटा
त्यांच्या कार्यामध्ये लागतोय आणि हे खूप कौतुकास्पद उपक्रम आहे भाऊंचा. खूप खूप धन्यवाद भाऊ. धन्यवाद.